तर 4थी आणि 7वीच्या निकाल लागलेला नाहीये. तर निकाल लागलेला आहे 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा. परंतु या निकालावरून आपल्याला स्पष्ट होणार आहे की कट ऑफ कोणत्या जिल्ह्यासाठी किती लागलं, त्याच्यावरून एक आयडिया आपल्याला 4थी 7वी साठी पण येणार आहे. तर जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय कट ऑफ कसा पाहायचा आहे आणि जे काही विद्यार्थी बसले होते त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. 22 फेब्रुवारीला इयत्ता 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा झाली होती. त्याचा अंतिम निकाल 2 जुलैला काल लागलेला आहे. त्यासाठी आपण जर बघितलं विद्यार्थी किती जणांनी फॉर्म भरला, किती जण पात्र झाले आणि किती जणांना शिष्यवृत्ती मिळाली. लक्षात, पात्र झाले म्हणजे पास झाले आणि शिष्यवृत्ती धारक म्हणजे त्याला शिष्यवृत्ती मिळालेली आहे असं होऊ शकतं. आणि बऱ्याचदा जर आपल्याला कट ऑफ मध्ये येऊन सुद्धा जर शिष्यवृत्ती नसेल मिळाली, याचं कारण एकच आहे, कारण शिष्यवृत्ती जी आहे ती लिमिटेड संच आहे त्याच्यामध्ये, त्यामुळं प्रत्येकाला मिळेल असे नाहीये. त्याच्यामध्ये दिसते आपल्याला की आता 5वी साठी पात्र झाले 74,546 पात्र म्हणजे पास झालेले आणि शिष्यवृत्ती मिळालेली आहे 16,587, कारण तेवढेच संच होते. तो कट ऑफ यांचा 19% आहे. आता याच्यामध्ये जे सीबीएसई ICSE चे विद्यार्थी ज्यांनी स्कॉलरशिप दिली होती तर त्यांना स्कॉलरशिप जरी मिळणार नसेल, त्यांची एक वेगळी लिस्ट आहे, त्याची त्यांनी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी करण्यात आलेली आहे. आता हे विद्यार्थ्याचं जे काही डाउनलोड करायचे आपल्याला प्रमाणपत्र की तो शिष्यवृत्ती पास आहे, तर त्यासाठी आपल्याला डाउनलोड करत असताना बँक खात्याची आणि आधार क्रमांकाची माहिती भरायची आहे आणि भरल्यानंतरच आपल्याला डाउनलोड करता येणार. तर ही जी वेबसाईट आहे स्कॉलरशिपची MSc ही आपल्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. आता आपल्याला निकाल बघण्यासाठी व्हिडिओ वेबसाईट वरती आल्यानंतर ना आपल्याला या ठिकाणी अंतिम निकालावर विद्यार्थ्यासाठी क्लिक करायचे. या ठिकाणी सीट नंबर आणि मदर्स नेम टाकल्यानंतर विद्यार्थ्याचा निकाल पाहता येणार आहे. आता जो कट ऑफ पाहायचा आहे तो इथे दिसतोय आपल्याला इयत्ता 5वीचा जिल्हानिहाय कट ऑफ, इयत्ता 8वीचा जिल्हानिहाय आणि इयत्ता 8वीचा तालुकानिहाय. तर आपला 5वीचा बघायचा तर जिल्हानिहायवर आपण क्लिक केलं, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेट बोर्ड आणि सीबीएसई ICSE असं विचारत जाईल. तुमचं जे बोर्ड आहे, जर तुमचं स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड निवडायचे आणि त्याच्यानुसार आपल्याला जिल्ह्यामध्ये किती कट ऑफ ही आयडिया येणार आहे. तो अशा प्रकारे इयत्ता 5वीचा हा जिल्हानिहाय कट ऑफ आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय गेल्या वर्षीचा जो कट ऑफ आपण ऑलरेडी एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये असाच कट ऑफ आपण गेल्या वर्षीचा पाहिला होता, त्याच्या आसपास हा कट ऑफ दिसतोय आपल्याला रायगडचा 89 ते 80 राष्ट्रीय ग्रामीण किंवा इथं 78 ते 55 असं कमाल आणि किमान असं आपल्याला दिसतंय. तर हा कट ऑफ आपल्याला बघता येणार आहे जास्तीत जास्त किती होता आणि कमीत कमी किती आहे. वरती गुणवत्ता यादीवरती क्लिक केल्यानंतर ना आपल्याला राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय गुणवत्ता यादी, लक्षात गुणवत्ता यादी ही वेगळी आहे आणि शिष्यवृत्ती धारक झाले का नाही हे आपलं वेगळे. तर आपण बघितले समजा राज्यस्तरीय 5वीची यादी बघू आपण, त्याच्यामध्ये पण अशा राज्यस्तरीयमध्ये परत विभाग आहे, ग्रामीण विभाग, शहरी विभाग किंवा सीबीएसई ICSE विभाग. आपण बघूया सीबीएसई ICSE समजा. अशा पद्धतीने राज्यस्तरीय सीबीएसईची यादी आहे ICSE दिसते आपल्याला. त्याच्यामध्ये सगळ्यात जो टॉपरचा विद्यार्थी दिसतोय पर्सेंटेज 95% दिसतोय. असे टोटल 119 विद्यार्थ्यांची यादी करण्यात आली आणि सगळ्यात लोवे दिसतोय 83% विद्यार्थी आहे. अशा पद्धतीने आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा निकाल चेक करता येणार डिटेलमध्ये. 4थी आणि 5वीचा पण आता अगोदर पहिल्यांदा रिझल्ट लागू शकेल आणि त्याच्यानंतरच मग त्यांची जे काही अंतर म्हणजे जो निकाल आहे की त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती कितीला मिळाले, शिष्यवृत्ती धारक कोण झालं हे पण आपल्याला स्टेप बाय स्टेप समजू शकणार आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आता 4थी आणि 7वीचा जो निकाल आहे तो लागल्यानंतर ना सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही तुमचा निकाल 5वी आणि 8वीचा चेक केला असेल तर तुम्हाला शिष्यवृत्ती मिळाली का नाही कमेंट करा किंवा तुमचा मार्क्स किती आले कमेंट करा.